ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. इंग्लिशमध्ये पाठवलं ही पद्धत दुसरी चालू आहे. मराठीत पाठवलं तर नाही का आज विधानसभेमध्ये विधान परिषदमध्ये जे काही आज हे होते आज जे काय किंवा आम्हाला विषय येते किंवा डबेले येते ते सगळे मराठी दोन्ही याच्यामध्ये येते. तुम्ही फक्त इंग्लिशमध्ये द्यावे म्हणजे नगरसेवकांना कळून नये असं वाटतं ना तुम्हाला? बरोबर नाही ना असं नाही चुकून काय होत नसेल वर्ल्ड बँकेने आपल्याला रिकमेंडेशन दिले त्या फॉरवर्ड केलं फॉरवर्ड ट्रान्सलेट करायला पाहिजे ते पुढे पाठवलं. आता नगरसेवक सचिव आहात त्याचा जर मुदत संपून गेलाय त्याला तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याला ठेवून घेतलं असंच आहे ना साहेब. एवढं मोठ्या महानगरपालिकेत नगरसेवक जगात दुसरं कोण घेऊ शकत नाही का? इंग्लिशमध्ये करायचं कुठेतरी यांना पाठवायचं लोकांना कळू नये असं तुम्ही पाठवायचं याच्यावरून संशय निर्माण होते का नाही मला सांगा ना. कशामुळे मी काय केलं आमच्याकडून वर्ल्ड बँकेने आम्हाला रिकमेंडेशन दिले. वर्ल्ड बँकेने मराठी ट्रान्सलेशन करून पाठवत नसते काय आम्हाला आमच्याकडे साधं त्यांना फॉरवर्ड केलं त्यांनी ट्रान्सलेट करायला पाहिजे. तुमचं काम आहे ना साहेब आम्ही कोणाला विचारणार त्याच्यामध्ये आपल्याला जे रिकमेंडेशन आले आपण ते फॉरवर्ड केलं. फॉरवर्ड केल्यानंतर त्याने ट्रान्सलेट करून पुढं पाठवायला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण ट्रान्सलेशन केले पाहिजे आपण काय इंग्लिशमध्ये राहत नाही आपण महाराष्ट्रात राहतो साहेब. ते विषय आता 2 दिवसावर आणि कधी करणार आहे लोकांना आपल्याला कधी करणार आहे ट्रान्सलेशन झालं ठीक आहे पाहिजे मीटिंग उद्या होईल पण निदान किमान अजेंडा आला निदान मराठी वर्गीकरण केली पाहिजे आम्हाला माहिती दिली पाहिजे. आपलं काम आहे सर प्रशासकीय आपण दिला पाहिजे ना त्यामुळे त्या संदर्भात या संदर्भात समीक्षा माहिती कोणी आमदार साहेबांना द्यावी याची मला विनंती करतो. एवढ्या मोठ्या महानगरपालिकेत तुमच्याकडे अल्टरनेट प्रत्येक गोष्टी चुकीचं काम करत असेल तर त्याला जरी पाठवा ना बदलायचं तर काय त्याचं मुदतच संपलंय त्याचं रिटायरमेंट झालेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांना काय रेडी रेग्युलर प्रमाणे टॅक्स लावत असेल तर लोकांना आम्ही शब्द दिला ना. आम्ही जाहिरातीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीमध्ये निवडणुकीच्या अगोदर स्पष्ट जायला ₹1 टॅक्स वाढवणार नाही आणि तुम्ही परस्पर तुम्ही फार एकदमच तुम्ही रेडी रेग्युलर प्रमाणामध्ये दुप्पट तिप्पट होईल ना साहेब त्यांचा टॅक्सचा. आज शहरातले 70% लोक टॅक्स भरतात 30% लोक कित्येक वर्षापासून भरत नाही 30% पासून भरत नाही त्यांच्याबद्दल तरी बोललं जात नाही. जे भरते त्याला तुम्ही जास्त करायचं दुप्पट वाढवा तिप्पट वाढवा असं काही म्हणलं रिकमेंडेशन दाखवा.